करायचा नाही, का अन्याय सहन करून घ्यायचा. आवाज हा बुलंद होईल, असाच बुलंद होत राहील. तिथो आकाश नावाचं नाव इथे सरांनी घेतलेलं होतं, गणेश सरांनी. त्यांचं वक्तव्य पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं, त्यांचे बोललेले आहेत की बुद्ध पौर्णिमेपर्यंत सर्व जगभरातून बौद्ध राष्ट्रांमधून इथे लोक येणार आहेत आणि हा लढा आपल्याला कसा मोठा करता येईल हे आपल्याला बघायचं आहे. काय होता हा कायदा जो आता आपण त्याचा निषेध केलेला आहे, तो रद्द करावा याची मागणी केलेली आहे. काय होता तो कायदा जो 1949 ला केलेला होता. या कायद्यानुसार एक प्रबंधक समिती जी बिहारच्या राज्य सरकारने निर्माण केली होती, त्याच्यामध्ये जे सदस्य नेमण्यात आलेले होते प्रबंधन करणं, नियंत्रण करणं याच्यासाठी, त्याच्यामध्ये 4 सदस्य राहतील हिंदू, आणि त्याच्यामधला जो शैव इथला मठ आहे त्याचा जो महंत आहे तो परमनंट सदस्य राहील. त्याला कुठल्याही समजा नियुक्तीची कोणाच्या याची गरज नाही, शिफारशीची गरज राहणार नाही, तो परमनंट त्याचा सदस्य राहणार आहे. हे एक झालं. दुसरं त्याचं असं होतं की सगळ्यात जिल्हाधिकारी जो असेल तो हिंदूच राहणार. 2 त्याचे परमनंट होऊनच गेले, ते हिंदू मेंटॅलिटीचे आहेत. आणि त्याच्यानंतर राहिले 3 हिंदू, म्हणजे असे एकूण 5 हिंदू मेंटॅलिटीचे लोक त्या कमिटीवर राहणार. आणि मग राहिले 4 बौद्ध. इथे 9 लोकांची समिती होती, त्याच्यामध्ये 3 हिंदू, त्याच्यातला 1 जिल्हाधिकारी जो हिंदू असला पाहिजे असा आग्रह, ते झाले 5 आणि आपले बौद्ध झाले 4. जर निर्णय घेण्याची वेळ आली, निर्णय कोणाच्या बाजूने जाईल आणि देशाला हिंदू राष्ट्राकडे नेणाऱ्या लोकांकडे काय अपेक्षा आपण करू शकतो. अरे बिहार म्हणजे काय आहे, बिहारला नाव काय, बिहार म्हणजे बिहार आहे, बिहारांचं राज्य, बिहारांचं राज्य आहे ते. एके काही तिथे बिहार होते ज्याला उरुवेला सुद्धा बुद्धगया म्हणायचे. हिना नदीच्या काठी वसलेला हे बौद्ध गया उरुवेला, आपण पाली साहित्यामध्ये वाचतो, बौद्ध साहित्यामध्ये वाचतो. हे असं महत्वाचं आमचं ठिकाण ज्याला युनेस्कोनी याला म्हटलेलं आहे की बौद्धांच्या 4 स्थानांपैकी एक महत्वाचं असं पवित्र स्थान म्हणजे बोधगया आहे. तुम्हाला अजून काय पुरावे पाहिजे? युनेस्कोने याला वर्ल्ड हेरिटेज म्हणून जाहीर केलेलं आहे. अजून तुम्हाला काय पुरावे पाहिजे? आणि तरी सुद्धा तुम्ही आमच्या बौद्ध धर्मस्थळावर तुम्ही स्वतः तिथे अतिक्रमण करता, तिथे आपला दावा दाखवता, ताबा घेता तिथला. आम्ही जर घेतला तर तसं पाहिलं तर सगळेच धर्मस्थळे आमचीच आहेत की हिंदूंची आहेत. बालाजीचं, पंढरपूरचं, कोणाचे स्थळ आहे ते? ही सगळी बौद्ध स्थळ आहेत एकेकाळची. आज ही समजा हिंदू लोकांनी आपल्या ताब्यात घेतलेली आहे आणि आपला पोटभरूचा धंदा, मोठा जोमाना एक व्यवसाय उभा केलेला आहे यांनी या बौद्ध तीर्थस्थळावरून. तीर्थस्थळ म्हणणार नाही पण या बौद्ध स्थळांवरून त्यांनी काय केलेलं आहे, आपला उद्योग सुरू केलेला आहे पैसा कमवण्याचा. हे आम्ही होऊ देणार नाही. आणि म्हणतात की अयोध्या पण आमचंच होतं, जे मी अयोध्या म्हणता की साकेंद्र बौद्धांची होती, बौद्धांची होती ना. मग त्या बौद्धांच्या त्या साकेत नगरीवरचा अधिकार आम्ही जर दाखवला तर अरे तिथे उत्खननामध्ये बुद्धाच्या मूर्त्या मिळत आहे आणि तुम्ही तिथे राम मंदिर उभं करता. आणि जर समजा तिथे बुद्धाच्या मूर्त्या मिळत आहेत, इतिहास सांगतोय की बौद्ध स्थळ आहे, तर मग तिथल्या प्रबंधन कमिटीवर आम्हा बौद्धांना तुम्ही का घेत नाही? घेतलं पाहिजे ना, घेतलं पाहिजे. तसं बौद्ध गयाच्या प्रबंधन कमिटीवर सुद्धा तुम्ही हिंदूंना घेता 4 हिंदूंना, तसा अयोध्याच्या कमिटीवर सुद्धा बौद्धांना घेतलं पाहिजे, कारण ते बौद्ध स्थळ आहे. बौद्ध स्थळ आहे ते, तिथे आमचा हात आम्ही दाखवतो आणि ते तसं बांधलं, कोणी बांधले आपल्याला माहिती. 3ऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाने बांधला आहे, मौर्य काळामध्ये त्याचा भरभराटीचा विकास झालेला आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. प्रश्न आता हा आहे की आमच्याकडे काही दुर्लक्ष झालं का? कारण 1000 वर्षापासून या हिंदूंनी तिथे आपला कब्जा केलेला आहे. बुद्धाचं ठिकाण, बौद्धगया, समृद्ध प्राप्तीचं ठिकाण, आणि इथे तिथे पांडवांच्या सगळ्या मूर्त्या तिथे केलेल्या आहेत, बसवलेल्या आहेत. पांडवांच्या मूर्त्या, शंकराची मूर्ती, आणि इथे काय हिंदूच येतं का?
हिंदूचं ठिकाण होतं का, हिंदूच्या तीर्थस्थळ होतं का, नव्हतं. याचा आंदोलन याच्या आधी पण फक्त सुरेश मी खूपच धन्यवाद देते आणि खूप त्यांच्यामध्ये अभिवादन करते त्यांना की त्यांनी 1992 पासून हा लढा तिथे लढवलेला. 18 ते 20 वर्ष, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 18 ते 20 वर्ष हा लढा त्यांनी लढवलेला आहे. आणि हा लढा लढवताना त्यांना काय त्रास झाला असेल हे आपल्याला माहिती आहे. त्याच्या आधी सुद्धा 1891 मध्ये अनागारिक धम्मपाल यांनी हा लढवलेला होता. त्यांनी सुद्धा महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे हे आपले विचार मांडलेले होते. त्याच्यानंतर आमच्या सुरेश भाई म्हणते गेले 18 वर्ष लढा गेला, कोर्टात गेले, सगळं आम्ही करून चुकलोय, पण त्याच्यावर काहीही परिणाम होताना दिसत नाही आहे. राज्य सरकारला त्याचा जाग येत नाही आहे आणि या आमच्या बौद्ध विहारावर त्यांनी जो कब्जा केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. आजच्या दिवशी आम्ही इथे निषेध करतो आहे. आम्ही प्रश्नच नाही. आता जगभरातले सगळे बौद्ध लोक यायला लागले. अरे तुम्ही जेव्हा बौद्ध देशांमध्ये जाता, आमचे महामहिम जो है मोदी साहब जाते हैं वहां के बौद्ध देशों में मूर्तियां डाल करते हैं. किसकी? शंकर की नहीं, राम की नहीं, विष्णु की नहीं, किसकी मूर्ति लेके आते हैं? बुद्ध की मूर्ति लेके आते हैं और कहते हैं। और हमारी नीता अंबानी जो बड़े उद्योगपति की बड़ी उद्योग पत्नी है वो क्या कहते हैं? मैं बुद्ध के देश से आई हूँ. हे तुम्ही कहा म्हणता स्वार्थासाठी येणं का की आम्ही बुद्धाच्या देशातून आलेला आहोत, आम्ही बौद्ध राष्ट्रातून आलेला आहोत हे तुम्ही तिथे सांगता. कशासाठी सांगता? कशासाठी सांगता तुम्ही हे? कारण तुम्हाला स्वतःचा स्वार्थ घ्यायचा असतो. दुसऱ्या देशात गेल्यानंतर तिथून कर्ज कसं मिळेल, दुसऱ्या देशात गेल्यानंतर आमचे औषध किडे कसे चालतील याचा तुम्ही विचार करता आणि तुम्ही स्वार्थासाठी तिथे जाता. इथे संविधानामध्ये असलेल्या तरतुदींचं उल्लंघन झालेलं आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. 26D मध्ये दाखवलेलं संविधानाच्या उद्देशिकेमध्ये काय? श्रद्धा, उपासना आणि विश्वास याचे आश्वासन देणाऱ्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये युएनओच्या मानवाधिकाराच्या पत्रामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की कोणत्याही कोणालाही सर्वोपासना करण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्या स्थळावर त्यांचा अधिकार नाही. त्यांच्या स्थळावर दुसऱ्यांचा अधिकार राहणार नाही. दुसऱ्या राज्यांच्या आमचं कलम 13 सांगताय की तुम्ही श्रद्धा आणि उपासना तुमच्या उपासना केली जाईल. असं जर संविधानामध्ये आहे तर तुम्ही आमच्या स्थळावर कब्जा का साधा का दाखवता? तर आमचं असंच म्हणणं आहे की हे जे आमचा बौद्धांचं पूर्ण भारतातल्या आणि जगातले बौद्ध लोक तिथे येतात आणि तिथे नतमस्तक होतात. अशा या महाबोधी महाविहाराला अभिमुक्त केलं पाहिजे. त्याच्यामध्ये शासनाने सुद्धा आता हे राज्य सरकारचं काम आहे, राज्य सरकारने करायला पाहिजे. खरं म्हणजे कोणत्याही धर्माच्या स्थळावर राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो, नसायलाच पाहिजे. तसं याच्यामध्ये तरतूद केले संविधानामध्ये की तुम्ही राज्य कोणत्याही धर्मस्थळावर हस्तक्षेप करू असं असताना सुद्धा